आज आपण पियुष आणि अरुणचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. सगळं प्रॉब्लेम दिलेला आहे. मी आता फक्त ॲडजस्टमेंट वाचतो. स्टॉक आहे, कॉस्ट प्राईस दिले 40,000 आणि 35,000. जी लहान किंमत आहे ती आपण घ्यायची. जी लहान किंमत आहे तिचा विचार करायचा. 35,000 आणि 40,000मध्ये 35,000 लहान आहे, फक्त 35,000 रुपयाचा विचार करायचा. दुसरं आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1200, स्टील रिसिवेबल, आउटस्टँडिंग इंटरेस्ट सांगितलं आहे म्हणून ट्रेडिंग ट्रायलवाल्यांच्या क्रेडिटच्या फिक्स्ड डिपॉझिटला मार्किंग करून घेतलं. आणि दुसरं आहे इथं फिक्स्ड डिपॉझिट दिले, डेबिटला पण त्यालाही मार्किंग करून घेतलं, दोन्हीकडे मार्किंग करून घेतलं. प्रोव्हाइड RDD ऑन डेटर 2.5%, सन्ट्री डेटरला मार्किंग करून घेतलं. डिप्रिशिएट फर्निचर 5%, फर्निचरला मार्किंग करून घेतलं. डेटरच्या खालीच आहे बघा हे फर्निचर, त्याला मार्किंग करून घेतलं. गुड्स रुपये 8,000 डिस्ट्रॉईड बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम रुपये 6,000. 8,000 रुपयाच्या वस्तू जळून नष्ट झाल्या आणि इन्शुरन्स कंपनीनं 6,000 रुपये देण्याचं मान्य केलं. ठीक आहे, याला मार्किंग करावं लागत नाही. ट्रायल बॅलन्स म्हटलं कोणता आयटम कुठं जातो हे आपण लिहून घेतलेलं आहे, हे तिथं लिहून ठेवलेलं आहे. मार्किंग पण तुम्हाला दिसते, कोणता आयटम कुठं जातो हे याची नोटिफिकेशन पण तुम्हाला दिसते. आता मी ट्रायल बॅलन्सचा प्रत्येक आयटम वाचतो, तो आपण फायनल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू. या पद्धतीने दाखवून आणि प्रॉब्लेम सोडवलेला आहे, जो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. कसा सोडवला ते सांगणार आहे. पहिला आयटम आहे स्टॉक रुपये 30,000 असते. ओपनिंग स्टॉक जातो 30,800. ओपनिंग स्टॉक जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक 30,800. दुसरा आहे परचेसेस 80,000. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस 80,000. त्यानंतर सॅलरी P&L अकाउंटच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरी 5,000. त्यानंतर वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 7,500. त्यानंतर कॅरेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 3,000. त्यानंतर रॉयल्टी 2,500. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2,500. त्यानंतर फ्रेट P&L अकाउंटच्या डेबिटला फ्रेट 700. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050. P&L अकाउंटच्या डेबिटला 1,050. सन्ट्री डेटर असेटला इनर कॉलमला लिहिलं, मार्किंग केलेलं आहे 43,000. त्यानंतर फर्निचर 20,200. सन्ट्री डेटरला एक ओळ सोडली. फर्निचर 20,200 असेटला मार्किंग केलेलं आहे, इनरला लिहिलं. त्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी 25,000. असेटला आउटरला लिहिले. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 15,000. असेटला आउटरला लिहिले. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L अकाउंटच्या डेबिटला 3,450. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंटला पण मार्किंग करून घेतलं. 30,000 इनरला लिहिले. P&L अकाउंटच्या डेबिटला 30,000 रुपये इनरला लिहिले. त्यानंतर बॅड डेप डेटरवर मार्किंग केल्यामुळं बॅड डेप सगळ्यात शेवटी लिहायचे. त्यानंतर डिस्काउंट अलाउड 1,800. P&L अकाउंटच्या डेबिटला डिस्काउंट अलाउड 1,800. त्यानंतर कॅश इन हँड असेटला 7,000 रुपये. त्यानंतर कॅश ॲट बँक असेटला 20,000 रुपये. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट 15,000. असेटला फिक्स्ड डिपॉझिट 15,000 मार्किंग केलेलं आहे, इनरला लिहिले 15,000. ही आम्ही ट्रायल बॅलन्सची डेबिटची बाजू ट्रान्सफर केली. कॅपिटल पियुष, लायबिलिटी साईड कॅपिटल
पियुष 80,000, त्याच्याखाली 2-3 ओळी सोडल्या. त्यानंतर अरुण 80,000. इनरला हे दोन्ही इनरला लिहिलं कारण त्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करायचा असतो. सन्ड्री क्रेडिटर लॅबिलिटीला 20,500. सन्ड्री क्रेडिटर लॅबिलिटीला 20,500. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. त्यानंतर सेल P&L अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल किती रुपये? 1,20,000 रुपये आहे. 1,20,000 रुपये. त्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक 40,000 आणि 35,000. जी किंमत कमी आहे क्लोजिंग स्टॉकची त्या किमतीचा विचार करायचा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक 35,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक 35,000. सेकंड इफेक्ट असेटला लिहिलं क्लोजिंग स्टॉक किती रुपये? 35,000. क्लोजिंग स्टॉक 35,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 1,200. फिक्स डिपॉझिटच्या खाली 1,200. आउटरला 1,16,200. आउटरला 16,200. ते आणि सेकंड इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिटला ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,200. आउटरला 2,200. त्यानंतर प्रोव्हाइड RDD 2.5%. डेटरवर RDD आकारतात. लेस 2.5% RDD 1,700. 1,075. 43,000 1,075. आउटरला 41,925. 41,925. याचा सेकंड इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट मग अशी लिहिले नव्हते ते लिहिले 500 रुपये. ॲड न्यू RDD डेटरवर आपण आकारले 1,075. आउटरला 1,575. त्यानंतर प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन फर्निचरवर 5% डिप्रिसिएशन आकारलं. 20,200 रुपये. 20,200 रुपये फर्निचर आहे त्याच्यावर 5% 1,010 रुपये येतात. आउटरला 19,190. आउटरला 19,190. शेवटची ॲडजस्टमेंट आहे गुड्स रुपये 8,000 डिस्ट्रॉईड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम रुपये 6,000. 8,000 रुपयाच्या वस्तू जळाल्या म्हणून बाय गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर 8,000. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीनं 2,000 रुपये देण्याचं मान्य केलं. इन्शुरन्स कंपनीनं 6,000 रुपये देण्याचं मान्य केलं. म्हणून इन्शुरन्स क्लेम असेटला 6,000 रुपये. इन्शुरन्स क्लेम असेटला 6,000 रुपये. आणि लॉस बाय फायर 2,000 रुपये. 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 ठीक आहे. हे आपण ॲडजस्टमेंट पण सोडवल्या. आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट फायनल अकाउंट टॅली करायचं आहे. डेबिटची बेरीज केली, क्रेडिटची बेरीज केली. क्रेडिटची बेरीज झाली 1,68,000. त्यातून डेबिटची बेरीज वजा केली. किती बेरीज शिल्लक कितीचा फरक पडला? 38,500 रुपयाचा फरक पडला. या 38,500ला टू ग्रॉस प्रॉफिट असं म्हटलं. टू ग्रॉस प्रॉफिट 38,500. त्यानंतर हाच ग्रॉस प्रॉफिट P&L अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला. 38,500. डेबिट क्रेडिटची बेरीज झाली 40,700. आणि डेबिटची बेरीज केली 5,000 पासून 2,000पर्यंत. 5,000 2,000पर्यंत बेरीज केली. ती बेरीज 40,700 मधनं लेस केली. फरक पडला 14,815.
प्रत्येकाला 7,408 आणि 7,409 असे वाटले. हा नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला. 80,000मध्ये 7,408 मिसळे आउटरला आले 87,408 आणि 80,000मध्ये 7,407 रुपये मिसळे आउटरला आले 87,407. लायबिलिटीची बेरीज केली 20,500, 2,05,315, 2,05,315. असेटची बेरीज केली 2,05,315, 2,05,315. अशा तऱ्हेनं आपला प्रॉब्लेम टॅली झाला. इथं मी हे लेक्चर थांबवतो आहे.